सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे। लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतं। अगदी थोड्याच वेळापूर्वी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अशी बातमी लोकशाही मराठीने दाखवली होती आणि त्याच्यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसतोय। प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे। तर दुपारी 1 वाजता उमेदवारी अर्ज त्या भरणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान या विषयक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाईल अशी माहिती थोड्याच वेळापूर्वी ही बातमी लोकशाही मराठीने दाखवली होती आणि त्यानुसार आता आपण बघतोय की त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच करा। राज्यसभेसाठी आपण पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खलबत्ते सुरू आहेत आणि अशातच आपण पाहतोय की अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। एकूणच सध्या आपण पाहतोय की या संबंधित त्याच्यामध्ये काल रात्री उशिराला देवगिरी बंगल्यावरती बैठक जी आहे ती पार पडली। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। सध्या आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जी माहिती दिलेली आहे, आज 1:30 वाजता सुनेत्रा पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतील। आपण पाहतोय की यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी हे सगळे उत्सुक असल्याची चर्चा होती। पण मात्र आता सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं असून आजच आपला उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल करतील। खरं एकूणच पाहिलं तर प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवरती अजितदादा कोणाला पाठवणार असा प्रश्न जो आहे तो राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता आणि आता आपण पाहतोय की राज्यसभेसाठी अजित पवार घरातला चेहरा देणार की पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या त्यावरती वर्णी लागणार असा देखील प्रश्न उपस्थित होता। अखेर आपण पाहतोय की घरातलाच व्यक्ती आता राज्यसभेच्या मीनाक्षी, असं म्हणता येईल की सुनेत्रा पवार या लोकसभेमध्ये जरी हरल्या असल्या तरी देखील ते आता राज्यसभेवर जाणार असं दिसतंय। दरम्यान त्या उमेदवारी अर्ज भरणार आहे त्याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।